नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत उत्तर फिरंगाण म्हणजेच नॉर्दर्न पोर्तुगीज टेरिटरी, ज्याला आपण आज ठाणे पालघर जिल्हा ओळखतो, अशा प्रदेशातला एक सर्वस्वी अपरिचित आणि अनोळखी असा किल्ला. हा प्रदेश वास्तविक पाहता मध्ययुगात पोर्तुगीजांच्या पांढऱ्या पायाखाली दबला गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये सुद्धा स्वराज्यात हा प्रदेश सामील करण्यासाठी ह्या दोन्ही छत्रपतींनी खूप प्रयत्न केले, पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना हा समृद्ध प्रदेश स्वराज्यात आणता आला नाही. पण यांच्याच पुढे जाऊन जेव्हा पहिले बाजीराव पेशवे बनले होते, त्यावेळेला पहिले शाहू महाराज छत्रपती यांच्या काळात मात्र आणजूरच्या नायकांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजीअप्पा यांनी वसई म्हणजेच पोर्तुगीजांचा उत्तर फिरंगाण ह्या भागावर मराठ्यांच्या स्वराज्याची मोहीम काढली. ही मोहीम 1737 ते 1739 अशी दीर्घ 3 वर्ष चालली. या मोहिमेमध्ये आजचा समस्त ठाणे पालघर जिल्ह्याचा किनारी प्रदेश मराठा स्वराज्याचा भाग झाला आणि मराठ्यांची सीमा इंग्रजांच्या मुंबई बेटापर्यंत जाऊन भिडली. तर या आपल्या आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत ह्या प्रदेशातला एक सर्वस्वी अनोळखी किल्ला, तो म्हणजे वसईच्या शहराच्या दक्षिणेला खाडीलगत असलेला डोंगरी धारावी किल्ला. आता हा डोंगरी धारावी हे अत्यंत सर्वस्वी अपरिचित असं नाव आहे, कारण हा किल्ला सध्या अजिबातच अस्तित्वात नाही. या किल्ल्याचे अवशेष शोधायला खूपच मेहनत करावी लागते आणि ह्याचं नामसांधर्म्य सुद्धा आहे. ह्या किल्ल्याच्या दक्षिणेला पुढे जेव्हा मराठ्यांचं स्वराज्य इंग्रजी सीमेला जाऊन भिडलं, तेव्हा माहीमच्या खाडीमध्ये साधारणतः ह्या भागामध्ये इंग्रजांनी अजून एक किल्ला बांधला. तो धारावीचा किल्ला किंवा रिवा किल्ला म्हणून ओळखला जातो. ह्याच किल्ल्याच्या नामसांधर्म्यामुळे, कारण इथेही धारावी होती आणि ह्याही भागात धारावीचा किल्ला होता, याच्यामुळे बहुतांश इतिहासप्रेमींना ह्या किल्ल्याबद्दल गोंधळ उडतो. तर त्याचमुळे आता आपण ह्या डोंगरी धारावी म्हणजे आज जे भाईंदरचं उपनगर आहे तिथे असणाऱ्या या सर्वस्वी अपरिचित किल्ल्याची भेट घेणार आहोत. चला तर मग येताना तुम्ही माझ्याबरोबर उत्तरच्या डोंगरी धारावी किल्ल्याला भेट द्यायला. तर मित्रांनो, आपण हे जे आपण आपल्या धारावी किल्ल्याचं स्थळदर्शन चालू ठेवतो आहे, ह्याच्यामध्ये धारावी किल्ल्याच्या आधी तुम्हाला ही मस्जिद दिसेल. ह्या मस्जिदीचं आता रिनोव्हेशन चाललं आहे आणि इथून तुम्हाला धारावी किल्ल्याकडे जाणारा रस्ता दिसेल. ह्या रस्त्यावरच अजून एक निसर्गाचं आणि इतिहासाचं कॉमन आश्चर्य दडलं आहे. तर हे आश्चर्य आहे हा डोंगर. तुम्ही आता हा डोंगर नीट बघा, तुम्हाला इथे ह्या डोंगराला सरळ सरळ उभ्या चिरा पडलेल्या दिसतील. ह्या मानवनिर्मितही आहेत आणि हा निसर्गनिर्मितही आहेत. कारण करोडो वर्षापूर्वी जेव्हा सह्याद्री बनला, तेव्हा लाव्हा थंड होताना नैसर्गिक रीतीने असे उभे उभे पट्टे बनून त्याचे थर एकावर एक सांधले जाऊन थंड झाले. ह्या लाव्याचा पुढे जाऊन बेसॉल्ट रॉक बनला आणि ह्या बेसॉल्ट रॉकचाच पोर्तुगीज जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी खुबीने उपयोग केला. ह्या ज्या सरळ सरळ उभ्याच्या उभ्या रेघा पडलेल्या आहेत, त्या काटकोनात कापून त्यांनी विशाल असे शिलाखंड उभे, जे खांबांसाठी आणि तुळयांसाठी म्हणजेच आजच्या वर्षात पिलरसाठी आणि बीमसाठी उपयोगात आणले. तर ह्याच उत्तनच्या धारावी किल्ल्याच्या डोंगराचा दगड वसई किल्ल्याच्या बांधणीसाठी आणि पोर्तुगीजांच्या गोव्यामधल्या बहुतेक महत्त्वाच्या चर्चच्या बांधणीसाठी पोर्तुगीजांनी उपयोगात आणला.
म्हणजे आजच्या मुंबईकरांना आणि मीरा रोड भाईंदरकरांना ही बहुमोल माहितीच नसेल की गोव्यातली जी सर्वात सुंदर सुंदर चर्च आहे ती त्यांच्या उत्तनच्या डोंगराच्या खडकांनी बनलेली आहे. तर अशा रीतीने ह्या भागामध्ये हे नैसर्गिक आणि ऐतिहासिक असे दोन्ही आश्चर्य दडलेली आहेत. तर जसं आपण नकाशात बघितलं त्याचाच आता मी तुम्हाला रिअलिस्टिक देखावा दाखवतो. म्हणजे जसं आपण नकाशात बघितलं त्याचं हे ॲक्च्युअल स्वरूप आहे असंच समजा. तुम्ही जर इथे बघितलं समोर तर आपल्याला जे अथांग समुद्र दिसतोय तो आहे अरेबियन समुद्र. आणि जसं जसं तुम्ही नजर वळवत याल तसं तुम्हाला जो समोरचा किनारा दिसतोय तो आहे वसई विरार पालघर जिल्ह्याचा किनारा. आणि आपण आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहोत. आणि इथे जी तुम्हाला वस्ती दिसते तो आहे वसईचा किल्ला. आणि एक्झॅक्टली वसईच्या किल्ल्याच्या समोर हा जो डोंगर आहे उत्तनचा डोंगरी धारावीचा डोंगर ज्याला ओळखला जातो तेथेच ह्या मराठ्यांच्या किल्ल्याचं एकेकाळी अस्तित्व होतं. तर आज आपण शोधणार आहोत ह्या अस्तित्वात नसलेल्या मराठ्यांच्या इतिहासातल्या किल्ल्याची कहाणी. कशी होती ही कहाणी, काय काय युद्ध इथे झाली, किती त्याग केलेला मराठ्यांनी, म्हणजे कोणी एकेकाळी मुंबईवर ताबा राखण्यासाठी, म्हणजे मुंबई आज आपण ज्याला MMRDA रिजन म्हणतो मुंबई मेट्रोपॉलिटन एरिया, त्या एरियावर नियंत्रण राखण्यासाठी किती मराठ्यांनी आपलं रक्त सांडलेलं त्याचीच ही एक अज्ञात कहाणी आहे. चला तर मग आपण शोध घेऊया किल्ले डोंगरी धारावीचा. तर मित्रांनो आता आपण हे जे बघतोय हे तुमच्या समोर जे आहे हे झाडामध्ये दडलेलं हे धारावी किल्ल्याच्या शिखरावरचं कदाचित एखाद्या इमारतीच्या पायाचे दगड आहेत. म्हणजे आता इथे जे साफसफाईकरण आणि चांगलं इथे वनीकरण केलं आहे आणि इथे छोटी बाग बनवली आहे मीरा रोड आणि भाईंदरच्या म्युन्सिपाल्टीतर्फे. त्यामुळे हे आता तुम्हाला इथे सिमेंटचं पायऱ्या वगैरे नवीन बनवलेल्या दिसतील. पण जर तुम्ही नीट निरखून बघितलं तर त्या पायऱ्यांच्या बाजूने जी पायाची भिंत गेलेली आहे हा पुरातन काळी असलेल्या धारावी किल्ल्याच्या इमारतींचा पाया आहे. तर आपण जर इथून असे पुढे चालत राहिलो तर आपल्याला इथे तुम्हाला निश्चित दिसून येते की म्हणजे इथून म्हणजे हा जो सिमेंटचा पाया आहे इथपासनं जर तुम्ही पुढे बघितलं तर त्या दगडापर्यंत जवळजवळ अशी लांब रुंद ही एकेकाळी ही किल्ल्यामधली भिंत असावी. तुम्ही असंच जर पुढे पुढे येत राहिलात तर तुम्हाला इथे हे संपूर्ण दगडी काम दिसू शकतं पायाचं जे फिरून तिथपर्यंत गेलेलं आहे. तर मित्रांनो अशा रीतीने आपण वरचा जो बाले किल्ल्याचा ह्या किल्ल्याचा जो भाग बघून आलो. त्याच्यानंतर ह्या आता जो तुम्हाला उतार दिसतोय तिथून येताना तुम्हाला इथे एक आत जाताना एक रस्ता दिसेल. जो धारावी डोंगरी किल्ल्याचा जो उरलेला भाग आहे लपलेले अवशेष ते ह्याच झाडीमध्ये आतमध्ये आहे. आणि तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून जर तुम्ही बघितला हा डोंगराचा जो भाग आहे जिथे आता जंगल साचलेलं आहे या डोंगराच्या उतारावर पण किल्ल्याच्या उर्वरित तटबंदीचे अवशेष आहेत. पण शासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे ह्या किल्ल्याचे बहुतांश 90% अवशेष जे आहेत ते सगळे ह्या अशा झाडोऱ्यामध्ये लुप्त होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे दुर्दैवाने फारसं काही इथे तुम्हाला दाखवता येत नाही.
पण ह्या किल्ल्याचं लोकेशन जे आम्ही तुम्हाला मागे दाखवलं हे इतकं उत्कृष्ट आहे आणि लष्करीदृष्ट्या हा किल्ला वसईच्या किल्ल्याच्या रक्षणासाठी म्हणा किंवा आक्रमणासाठी म्हणा इतक्या चांगल्या जागेवर लोकेटेड आहे, अस्तित्वात आहे की त्याच्यामुळे मराठ्यांनी ह्या किल्ल्याचा खूप जास्त उपयोग करून घेतला. मराठी आणि पोर्तुगीजांमध्ये प्रचंड अशा लढाया ह्या किल्ल्याच्या स्वामित्वावरून झाल्या. तर आता आपण इथून जाता जाता या किल्ल्याचा उर्वरित इतिहास मी तुम्हाला सांगतो. तर ह्या रस्त्यावरून मित्रांनो जसं आपण आतमध्ये येतो तसंच तुम्हाला या झाडोऱ्यामध्ये लपलेले या किल्ल्याचे अवशेष दिसू लागतात. जसं की तुम्ही आता जर माझ्या डाव्या बाजूला तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला ही जी भिंत दिसेल ही काही आत्ताच्या काळात बांधलेली भिंत नाही आहे. ही प्राचीन पोर्तुगीज रचनेची उरलेले अवशेषातल्या स्वरूपातली ही भिंत आहे. असेच हे काही अवशेष तुम्हाला या पूर्ण झाडझारोड्यामध्ये विखुरलेल्या अवस्थेत दिसतील. तर आता आपण इथून पुढे जाता जाता ह्या किल्ल्यामध्ये अजून किती काय काय अवशेष आहेत ते बघूया. तर मित्रांनो आता आपण ह्या जो किल्ला आहे याच्या एकदम समुद्र किनाऱ्याजवळ आलो आहे. ही एक्झॅक्ट लोकेशन आहे जिथे उल्हास नदीची वसई खाडी अरेबियन सीमध्ये येऊन मिळते. आणि हा जो तुम्ही मागे माझ्या बघताय हा डोंगरी धारावी किल्ल्याचा दर्या बुरुज. हा एकमेव अवशेष असा उरला आहे की जो तुम्हाला आता ठळकपणे सध्या इतिहासाच्या दृष्टीने बघता येऊ शकतो. बाकी तर जसं मी तुम्हाला वर दाखवलं वरच्या डोंगराच्या वरच्या भागात असणारे सगळे अवशेष जवळजवळ भुईसपाट झाले आहेत. केवळ पायाचेच काही अवशेष उरले. ही एक दर्या बुर्जाचीच भक्कम अशी भिंत काळाशी झुंज देत सागरांच्या लाटांशी झुंजत इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी येथे आत्ता उपलब्ध आहे. फडके 1737 मार्चला वसई किल्ल्यावर अवघ्या 2200 सैनिकांच्या तुकडीनिशी हल्ला चढवतात. पण प्रथम हल्ला फसल्याने किल्ल्यास वेढा घालण्याची योजना बनवतात. पण लवकरच त्यांच्या हे लक्षात येते की वसई किल्ल्याच्या 3 बाजूस पाणी आहे व एका बाजूस केवळ जमीन आहे. पश्चिमेच्या बाजूने अरेबियन सागर, दक्षिणेच्या बाजूने वसई खाडी व पूर्वेस एक छोटी खाडीचा फाटा किल्ल्याच्या तटबंदीच्या लगत असल्याने मराठ्यांना वेढा घालण्यास मर्यादा पडत आहे. त्यातून वसई खाडीच्या पलीकडे साष्टी बेटाच्या टोकावर फिरंग्यांनी चौकी तयार केली असून तेथून फिरंगी कधीही वसईला सरसत पुरवठा तयार करू शकतात. त्यामुळे वसईच्या उत्तरेच्या दिशेने मराठ्यांनी किती मोर्चेबंदी केली तरी काहीच फायदा होत नाही. तेव्हा शंकराजी पंत या चौकीची माहिती काढतात जिला फिरंगी डोंगरी धारावी म्हणतात. चिमाजी अप्पांना पाठवलेल्या अहवालात ते म्हणतात बंदरामुळे धारावी तो दुसरा जंजिराच आहे. शिवाय दाणागलाही तिथून बरा वसईमध्ये धाडता येतो. शिजले अन्न निवत नाही तो वसईत पोचते असा ते रिमार्क मारतात. म्हणजेच इथे जर अन्न तुम्ही शिजवलं तर ते थंड व्हायच्या आधी गरम गरम वसईच्या किल्ल्यातल्या पहारेकरांना पोचवता येते असं त्यांचं म्हणणं आहे. तर ह्याच्यानंतर शंकराजी पंत चिमाजी अप्पांना विनंती करतात की सर्वांच्या विचारे ठाणे बैसून खाडी बंद केली तरच शत्रूचा आटा व गलबते बंद होतील. व दुसरे एक सरदार बरवाजी ताकपीर देखील चिमाजींना लिहिलेल्या पत्रात म्हणतात धारावीवर मोर्चा 1000 माणसांचा ठेवून वसईच इब्रत पाडावी. त्याप्रमाणे साष्टीतून चिमाजी अप्पा एक तुकडी खांडोजी मांडकर यांच्यासोबत धाडायची तजवीज करतात. पण त्याच वेळेला बेलापूर किल्ल्यास वेढा पडल्याने मराठा फौजा तिथे रवाना होतात आणि 13 एप्रिलपर्यंत येथे काहीच हालचाल न झाल्याने शंकराजी पंत परत पत्र पाठवतात. आधी बेलापुरास मोर्चे द्यायचे नव्हते. आधी धारावीची रवानगी करायचा भेद होता. तो न झाल्याने यापूर्वी जो गोव्याहून कुमक येणे आधी धारावीस ठाणे कायम करावे. तूर्त गवंड्यासहित चौकी चौबुर्जी करून बंदोबस्त राखावा. सध्या संरक्षणास मेढेकोट घालून पुढे भविष्यात इकडे मोठा कोट लवकरच उभारावा. तरच वसई इब्रत पडेल व खाडी बंद होऊन शत्रूस दाणा गला पोहोचणार नाही. पुढे 1.5 महिन्याच्या नंतर मे महिन्यामध्ये नारायणजी नाईक आणि गोपाळजी या सरदारांबरोबर चिमाजी अप्पा 700 सैनिकांची एक तुकडी धारावीच्या चौकीवर हमला करायला पाठवतात आणि ही तुकडी पहिल्या प्रथम फिरंग्यांकडनं 700 सैनिकांच्या मदतीने धारावीची ही चौकी मराठ्यांच्या ताब्यात घेते.
वसईचे नाका धारावी जागा आहे, तो जागा मजबूत होय ऐसा विचार केला पाहिजे. धारावीस तोफा 10 ठेवून वसईवर लागू केल्यास वसई हात बांधून येण्यासारखे आहे. ऐसियास धारावीचा कोट बांधायावयासी पथरवट, बेलदार, इस्ताद सर्व साहित्य पाठवून कोट होय ते करणेस स्वामी समर्थ आहेत, असा दाखला आपल्याला पेशव्यांच्या मराठा दफ्तरात सापडतो. त्याच्यानुसार ह्या धारावीला मराठ्यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. तर आता आपण जो दर्याबुरुज खालून बघितला तो आता आपण दर्याबुरुजाच्या वरच्या भागात आहोत. या दर्याबुरुजाच्या फांजीवर आहोत. तुम्ही बघू शकता इथे तोफा ठेवण्यासाठीच्या जागा आहेत. या तोफा ठेवण्याच्या जागामधून मी तुम्हाला या तटबंदीची जाडी किती आहे ते दाखवू शकतो. तुम्ही बघा, इथून ही तोफ ठेवायची जागा आहे आणि ही जवळजवळ एक 10 ते 12 फूट जाड अशी तटबंदीची जागा आहे. इथून तोफ सरळ समोर वसईच्या किल्ल्यावर मारा करता येऊ शकते. त्याचप्रमाणे ह्या बाजूने वसई आणि भाईंदरची ही जी उल्हास नदीची खाडी आहे, ज्याला वसईची खाडी म्हटलं जातं, त्या भागावरही नजर ठेवता येते. आता इथे तुम्हाला ह्या इकडच्या स्थानिक तारोडी गावचं कोळ्यांचं बंदर दिसू शकतं आणि ह्याच्याच पुढे जर तुम्ही अशी नजर फिरवली तर हे जे उद्ध्वस्त अवशेष आहे घरांचे, हे ब्रिटिश कालखंडामधल्या कस्टम हाऊसचे अवशेष आहेत, जे अजूनही काळाशी झुंजत, म्हणजे त्यांची कौलं बिवलं उडाली आहेत, दारांच्या चौकटी गेल्या आहेत, फक्त भिंती उरल्यात. ही इतिहासाची आठवण जपत आजही इथे पूर्ण झाडझाडूने भरलेल्या वातावरणात टिकून उरलेले आहे. वसईच्या तोंडावरील मोक्याची जागा मराठ्यांच्या ताब्यात गेल्याने पोर्तुगीजांच्या तोंडचे पाणी पळाले. याच दरम्यान जुना पोर्तुगीज जनरल लुई बतेलो याची ठाणे साष्टीच्या अपयशामुळे बदली होऊन त्या जागी कार्दिम फ्रॉईस याची जनरल म्हणून नेमणूक झाली. त्याच्या बरोबरीने पेद्रू दमेल हा मोठा शूर सरदार देण्यात आला. ह्याला मास्टर ऑफ द फील्ड असा पोर्तुगीज दरबारचा किताब होता. गोव्याहून वसईला आल्यावर कार्दिम फ्रॉईस आणि पेद्रू दमेलने पहिले काम केले की धारावीवर प्रतिहल्ला चढवला. कारण वसईची पुरी नाकाबंदी होणे म्हणजे फिरंग्यासाठी मृत्यूलाच आमंत्रण होते. 15 मे 1737ला कार्दिम फ्रॉईस स्वतः 800 सैनिकांबरोबर धारावीवर चालून गेला. तेव्हा मराठ्यांतर्फे धारावीच्या कोटाचे बांधकाम सुरू झाले होते. तिकडे धुमसचक्री उडाली. मराठ्यांनी नेटाने प्रतिकार केला, पण फिरंग्यांच्या बंदुकांपुढे त्यास हार मानावी लागली. ह्या लढाईमध्ये मराठ्यांचे 40 सैनिक ठार झाले, परंतु फिरंग्यांचा मात्र अवघा 1 सैनिक पडला. त्याच दिवशी धारावीवर परत फिरंग्यांचे निशाण लागले. धारावीच्या बंदोबस्तासाठी काही सैनिक ठेवून हा कार्दिम फ्रॉईस परत वसईला परतला. साष्टीच्या बखरीत या घटनेचा उल्लेख सापडतो. कडदीन म्हणजे कार्दिम फ्रॉईसचं मराठी नाव. कर्दीन नावाचा फिरंगी जराल गोव्याहून कुमक घेऊन वसईस आला. त्याने फौजबंदी करून धारावीचा मेढा घेतला. तेव्हा तिकडे आणजूरकरांच्या फौजेतले फकीर मोहम्मद आणि वैजनाथ हे नामांकित शिपाई झुंजता पडले. अशा रीतीने मराठ्यांच्या दफ्तरात ह्या घटनेची नोंद केलेली आहे. मराठ्यांना ह्यावेळी धारावी सोडावी लागली, पण त्यांनी प्रयत्न मात्र सोडला नाही. मराठी फौजा आजूबाजूच्या प्रदेशात विखरून लपून राहिल्या, संपूर्ण माघार घेतली नाही. धारावीचे ठाणे वसईच्या नाक्याचे असल्याने काहीही किंमत पडली तरी हे जिंकून घ्यायचेच असा निश्चय त्यांचा होता. याच दरम्यान कडदीन मराठा फौजेच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता. त्याला गुप्त खबर मिळाली की मराठी धारावीत शिरण्यासाठी जवळपास मजबूत ठाणे करण्याच्या बेतात आहेत. मित्रांनो, तुम्हाला दूर क्षितिजावर एकमात्र नारळाचं झाड असलेला तो जो छोटीशी टेकडी दिसते, त्या टेकडीवर आपला उत्तनचा डोंगरी धारावी किल्ला आहे. त्या किल्ल्यावरच जे विविध युद्ध घडली त्याचा एक भाग ह्या दूर अंतरावर असलेल्या मिठागरात पण घडला. तुम्हाला मागे मी जे युद्धाच्या घटना सांगितल्या त्यापैकी जेव्हा फिरंग्यांनी धारावीचा किल्ला जिंकला आणि मराठ्यांनी माघार घेतली, तरी पण मराठ्यांनी काही पूर्ण माघार घेतलेली नव्हती. ते ह्या मिठागरांच्या आणि खार जमिनीच्या प्रदेशात विखरून परत धारावीच्या किल्ल्यावर कसा हमला करता येईल त्याचाच विचार करत होतो. साष्टीकडून डोंगरी धारावीकडे जाणाऱ्या रस्त्यात वसई खाडीचे छोटे छोटे फाटे साष्टी बेटात शिरले आहेत.
जर फिरंग्यांनी त्या छोट्या छोट्या खाड्यासुद्धा रोखून धरल्या तर मराठी रसद हे फाटे ओलांडल्याशिवाय धारावीत पोचू शकणार नाही आणि वसईच्या मुख्य खाडीत फिरंगी आरमार असल्याने जलमार्गसुद्धा मराठे वापरू शकणार नाहीत असा प्लॅन करून कारवालो नावाच्या एका सरदाराला मुर्धा गावच्या खाडीजवळ भक्कम ठाणे बांधण्याची आज्ञा केली. 12 जुलै 1737ला कारवालोने मुर्ध्याचे ठाणे पुरे केले तेव्हा मराठे देखील त्याच्या आसपास घुटमळत होते. त्यांना धडा शिकवायच्या भरात कारवालोने फिरंगी फौजा मराठ्यांच्या पाठलागावर ह्या जो सॉल्ट पॅनचा मिठागरांचा प्रदेश आहे त्याच्यातनं आत सोडला. मराठ्यांनी पोर्तुगीजांना खाडीच्या प्रदेशातनं बरंच आत येऊ दिले आणि त्याच्यानंतर घोडदळाचा भयानक हमला केला. त्याने फिरंग्यांना पळता भुई थोडी झाली. जेव्हा फिरंगी फौज जमिनीवर आत निघून गेली तेव्हा एक छोटी मराठा तुकडी फिरंगी जहाजांवर दबा धरून बसली. जेव्हा पोर्तुगीज मजबूत मार खाऊन जीवाच्या भयाने गलबतांजवळ पोचले तेव्हा ह्या तुकडीने सुद्धा त्यांच्यावर हमला केला. त्यामुळे फिरंग्यांची तुफान हानी झाली. पोर्तुगीज रेकॉर्डनुसार त्यांचे 250 सैनिक ठार पडले. रॉके द परेरा साकेरा नावाचा एक सरदारसुद्धा ठार झाला व 6 तोफा मराठ्यांनी या युद्धात जप्त केल्या. साष्टीच्या बखरीतील नोंदीनुसार 500 फिरंगी ठार झाले. एकूणच मागच्या युद्धात झालेल्या नुकसानीचा पूर्ण बदला 12 जुलै 1737च्या लढाईत मराठ्यांनी घेतला. ह्या गोंधळाचा फायदा घेऊनच पुढे 2-3 दिवसात जुलै महिन्याच्या 1737 साली मराठी फौजांनी परत एकदा धारावी सर केली. ह्या घटनेनंतर मराठा फौजेने आजच्या पालघर जिल्ह्यातील केळवे, शिरगाव, डहाणू भागावर लक्ष केंद्रित केले. पण धारावी डोंगरीचा किल्ल्याची बांधबिंदस्ती त्या धामधुमीत सुद्धा सुरूच ठेवली. रामजी महादेव बिळवलकर या सरदारास 2500ची फौज देऊन धारावीच्या किल्ल्यात बंदोबस्तात ठेवले होते. 10 डिसेंबरच्या पत्रात आप्पासाहेबांना एक धारावीचा अहवाल पाठवला होता. त्याची नोंद सापडते. राजश्री रामजी बिळवलकर तेथे बसले आहेत. त्यांचवरील 1-2 वेळा गनिम गेला. त्यांस ह्यांशी झिटपीट होऊन गनिम माघारा फिरवून घातला. प्रस्तुत मेढ्याचे काम मार्गी लावले आहे. पुढे इमारतीचे होईल. सारांश धारावी जागा कायम झाला. तर मित्रांनो, जेव्हा आपण ह्या डोंगरी उत्तन धारावी किल्ल्यामध्ये जायचा मार्गक्रमण करतो तेव्हा डोंगरीच्या किल्ल्याच्या आधी एक छोट्या डोंगरावर एका छोट्या हिलवर हे चर्च आहे. याचं नाव आहे अवर लेडी ऑफ बॅथलेहेम चर्च डोंगरी. कोणे एकेकाळी हे चर्च पण ह्या डोंगरीच्या किल्ला जिंकण्यासाठी असलेल्या प्रचंड युद्धाचा एक भाग झालेला. सध्या हे एक पवित्र प्रार्थनागृह आहे, पण हे चर्च खूपच प्राचीन काळापासून येथे अस्तित्वात आहे. या चर्चच्या भिंतीवरच ह्या चर्चच्या स्थापनेची तिथी लिहिलेली आहे. त्यातपूर्वी तिथे जाण्यापूर्वी आधी ह्या चर्चमध्ये असलेल्या काही ऐतिहासिक खुणाही मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा या चर्चचा 1793 पासनाचा रेकॉर्ड आहे, जिथे या चर्चचे जे पवित्र पुजारी पादरी लोकांची जी नेमणूक होते त्यांचा हा रेकॉर्ड आहे. आणि त्याच्याचबरोबर ह्या धर्मग्रामाची ऐतिहासिक माहितीसुद्धा चर्चने जतन करून ठेवलेली आहे. ह्या चर्च हे पुनर्निर्मित असलेलं चर्च आहे. ह्या जुन्या चर्चचा जो महत्त्वाचा असा दगड होता तो येथे आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर अजून एक शिलालेख या इथे चर्चच्या भिंतीमध्ये जतन करण्यात आलेला आहे. हा पोर्तुगीज भाषेत लिहिलेला एक शिलालेख आहे. अशा रीतीने या चर्चच्या प्रांगणात तुम्हाला ख्रिस्ती धर्मबांधवांचं दफन कब्रस्तान पण पाहण्यात येतं. आणि आपला जो कथानायक आहे तो कथानायक असलेला डोंगरीचा किल्ला हा जो समोर तुम्हाला छोटा डोंगर दिसतोय, या डोंगरावर कोणे एकेकाळी अस्तित्वात होता. तर अशा रीतीने या चर्चचं तुम्हाला स्थापना वर्ष बघायचं असेल तर तुम्हाला येथे ह्या चर्चच्या मुख्यद्वारावर त्याची नोंद केलेली आढळून येते. तर मित्रांनो, या चर्चच्या प्रांगणातच या चर्चमध्ये घडलेल्या ऐतिहासिक घडामोडींची माहिती म्हणजे थोडक्यात गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ते साल होतं 10 फेब्रुवारी 1738. चिमाजी अप्पासाहेब पुण्यावरून निघून पोहोच किल्ल्याच्या प्रदेशात आले. याच सुमारास फिरंग्याच्या गोटात देखील धारावी परत हिसकावून घ्यायचे बेत सुरू झाले. 15 फेब्रुवारी 1737ला वसईहून कडदीन आणि पेद्रू दमेल 2000 पोर्तुगीज सैनिक 12 गलबतात घालून वसई खाडीतून घोडबंदरच्या दिशेने निघाले, जेणेकरून
धारावी डोंगरी किल्ल्यावरची मराठा फौज निर्धास्त होईल आणि मोका पाहून 17 फेब्रुवारीच्या भल्या पहाटे दाट धुक्यात धारावीच्या मेढेकोट्यावर पोर्तुगीजांनी भयानक हल्ला चढवला. यावेळी धारावीच्या ठाण्यावर अमृतराव खानविलकर मुख्य सरदार होता. धारावीच्या टेकडीसमोर पूर्वेच्या दिशेने अजून एक छोटी टेकडी होती. म्हणजे मित्रांनो, आत्ता आपण ज्या टेकडी उतरतोय त्या टेकडीचा हा उल्लेख आहे. ज्या टेकडीवर एक छोटे चर्च होते. साष्टीच्या दिशेने म्हणजे ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर टेहाळणी करण्यासाठी मराठ्यांनी या चर्चला ह्या किल्ल्याचं मेट बनवलेलं. म्हणजेच मराठ्यांची एक पहाऱ्याची चौकी या चर्चमध्ये होती. तेथे नारायणजी नाईक अणजूरकर आपल्या तुकडीसह तैनात होता. धारावीची टेकडी आणि चर्च ह्या टेकडीच्या मधल्या अरुंद मैदानात मराठा छावणीचा मुक्काम होता. म्हणजे आता आम्ही इथं उतरत जिथे जातोय, तुम्हाला खाली एक रस्ता दिसतोय. त्या रस्त्याच्या पलीकडे एक छोटं मैदान आहे आणि त्या मैदानाच्या पलीकडे डोंगरी धारावीचा मुख्य किल्ला आहे. तर ह्याचाच उल्लेख या गोष्टीमध्ये मी करत आहे. या अरुंद छावणीमध्ये अरुंद मैदानात मराठा छावणीचा मुक्काम होता. या अरुंद जागेत फिरंग्यांनी अचानक मराठा छावणीवर बंदुकीचा अमर्याद मारा केला. हा मारा असह्य होऊन मराठा फौज पाठी हटली. तसाच नेट धरून फिरंग्यांच्या आघाडीचा प्रमुख पेद्रू दामेल याने चर्चवरील मराठा चौकीवर पण हमला केला. नारायणजी अणजूरकराच्या फौजेने त्यास प्रतिकार करून पोर्तुगीजांच्या 3-4 हिरेऱ्या म्हणजे 3-4 हमले परतवून लावले. पण पोर्तुगीजांच्या अग्निवर्षावामुळे मराठ्यांना अखेर माघार घ्यावी लागली. तसेच दिवसाअखेर चर्चची टेकडी आणि खालचे मैदान फिरंग्यांच्या ताब्यात गेले. त्यात मराठ्यांच्या दुर्दैवाने छावणीतला दारुगोळा आणि मराठ्यांचा गुप्त पत्रव्यवहार पोर्तुगीजांच्या हाती लागला. ही बातमी ठाण्याला साष्टीस पोहोचताच रात्रीच्या रात्री प्रवास करून खंडोजी माणकर 18 फेब्रुवारीला 800 पायदळ आणि 50 घोडदळ घेऊन धारावीच्या कुमकेस पोहोचले. पण विजयाच्या आवेशात असलेल्या फिरंग्यांनी त्यांचा धुव्वा उडवला व लगेच किल्ल्यावर देखील हमला चढवला. फिरंगी रणनीतीनुसार 2000च्या मुख्य फौजेच्या 3 तुकड्या करून डोंगरीच्या 3 दिशेने जबर हमला केला. मुख्य दरवाजावर खासा कडदीन, समुद्राच्या दिशेने सरदार मॅसेडो आणि तटबंदीवर मास्टर ऑफ द फील्ड पेद्रू दमेल चाल करून गेले. मराठ्यांनी त्या दिवशी सकाळी पराक्रमाची शर्थ केली, पण फिरंगी फारच जोशात होते. खुद्द पेद्रू दमेल मराठ्यांच्या मारगिरीस न जुमानता मोठ्या हिमतीने शिड्या लावून तटावर चढला. त्याचवेळी जनरल कडदीन किल्ल्याचा दरवाजा फोडण्यास यशस्वी झाला. त्यावेळी झालेल्या घमासान लढाईमध्ये मराठ्यांचा फार नाश झाला. मराठ्यांची जवळजवळ 600 माणसे एकाच दिवशी ठार झाली. बहुतेक 500 माणसे आणि एक सरदार कैदी झाला. पण फिरंग्याकडे मात्र 12 सैनिक ठार पडले आणि 40 लोक प्राणांतिक जखमी झाले. खासा सरदार मॅसेडो हाही ठार झाला. पोर्तुगीज रेकॉर्डप्रमाणे ही लढाई सुरू असताना खुद्द चिमाजी अप्पा पेशवे देखील साष्टी ठाण्याहून 200 स्वार आणि 600 पायदळ घेऊन कुमकीस आलेले होते. पण डोंगरीपासून थोड्याच अंतरावर असलेल्या राखीव फिरंगी फौजेने त्यांच्या फौजेवर भयानक हमला करून त्यास माघार घेण्यास भाग पाडले. मराठा दप्तरात मात्र या घटनेची नोंद सापडत नाही. पण त्या दिवशी फिरंग्यांनी शौर्याची शर्थ केली यात काहीच दुमत नाही. पोर्तुगीज त्या दिवशी आपल्या आधुनिक हत्यारांमुळे व कडव्या बहादुरीमुळे निर्विवादपणे मराठ्यांना भारी पडले. 18 फेब्रुवारीच्या दिवशी जवळजवळ 700-800 मराठ्यांचे रक्त धारावीच्या युद्धात सांडले. त्यानंतर 12 दिवसात परत फिरून शिमाजी अप्पांनी 3000 पायदळांनिशी धारावीवर हमला केला. पण फिरंगी किल्लेदारांनी दगडी तोफांचा कॅटेपुल्टचा बेमोताद मारा करून हल्ला उधळून लावला. सलग 3 दिवस प्रयत्न करून देखील अपयश पदरात पडल्याने अखेरीस 3 मार्च 1738ला चिमाजी अप्पांना माघार घ्यावी लागली. तर चौथ्या लढाईनंतर जवळजवळ वर्षभर पोर्तुगीजांनी किल्ल्यावर ताबा राखण्यात यश मिळवले होते. मराठ्यांनी हा किल्ल्याच्या बाजूचा प्रदेश सोडून सध्याच्या पालघर जिल्ह्यातील फिरंगी प्रदेश जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले होते. अखेरीस फिरंगी प्रदेशावरचा चाप आवळत आवळत साष्टी बेटावरचे वांद्रे, मड, त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामधले जे केळवे माहीम आणि बाकीचे किल्ले जिंकल्यावर चिमाजी अप्पांनी धारावी जिंकण्यासाठी खांडोजी माणकर आणि तुंबाजी पंत यांना 12 फेब्रुवारी 1739ला मोहिमेवर पाठवले. तुंबाजी पंत हल्लीच्या काशीमीरा भागात पोचले. 13 तारखेस तुंबाजी मुर्धा गावच्या खाडीजवळ मोर्चे बांधणी करून वसई खाडीतील फिरंगी गलबतांची नाकेबंदी करायचा प्रयत्न करू लागले. या कामासाठी खांडोजींनी त्यास तोफा आणि दारुगोळा देऊन कुमक करावी असे पत्र चिमाजी अप्पांनी खांडोजींना पाठवले होते.
पण काही कारणाने खांडोजी आणि तुंबाजींचे आपापसात बिनसले व खांडोजी काही तुंबाजीसला कुमक करेना झाले. तोफेविना खाडीतून फिरणाऱ्या फिरंगी गलबातांना तुंबाजी पंत मनात आणून देखील अटकाव करू शकत नव्हते. त्याबद्दल शेवटी तुंबाजीने चिमाजीस तक्रार केली की साहेब कामाची तिडीक त्यास नाही, दारूगोळी एक सर अथवा एक गोळी देखील आमच्या करोलास दिली नाही. आंग्रांच्याही लोकास ते सामान सरंजाम देत नाही, त्यामुळे मोर्चाचे काम काहीच चालत नाही. आम्ही गोटात रिकामे बैसलो आहोत. ह्यानंतर खांडोजींना चिमाजी अप्पांनी समज दिल्यावर खांडोजींनी चिडून एक तोफ मात्र पाठवून दिली, पण दारूगोळा काही दिला नाही. तो मागता मागता तुंबाजी पंत परत हैराण झाले. 22 फेब्रुवारीस फिरंग्यांनी तुंबाजींवर हमला केला. तो त्यांनी कसाबसा मोडून काढला. चिमाजींकडे परत तक्रार केल्यावर चिमाजींनी खांडोजींना 3 तोफा तुंबाजींना द्यायला सांगितले. तेव्हा खांडोजींना अजून राग आला व तुंबाजी आपल्या चहाडा करतो असे वाटून त्यांना त्रास द्यायला म्हणून त्यांनी 3 तोफा दिल्या, पण दारूगोळा मात्र पुरवला नाही. अशा मराठ्यांच्या आपापसामधल्या गटबाजीची काही उदाहरणं वसईच्या मोहिमेमध्ये ह्या धारावी किल्ल्याच्या बाबतच्या लढाईमध्ये आपल्याला दिसतात. तरीही नेतांनी तुंबाजींनी आपला मोर्चा मुर्ध्याला पक्का केला आणि पुढे चाल करून गायमुखाच्या पाण्याचे स्थान काबीज केले. 2 वर्ष फिरंगी प्रांतात लढाया करून मराठ्यांना हे माहीत झालेले की बहुतांश फिरंगी किल्ल्यात पाण्याच्या सोयी नसतात व पाण्यासाठी त्यास बाहेरील स्रोतांवर अवलंबून राहावे लागते व मराठ्यांचा कब्जा जेव्हा धारावीवर होता तेव्हा त्यास ही गोष्ट ठाऊक होती की धारावीत पाण्याचा स्रोत नाही. त्यासाठी किल्ल्याजवळील गायमुखाच्या झऱ्यावर अवलंबून राहावे लागते. म्हणून तुंबाजीने नेट धरून गायमुख काबीज केले. तुंबाजीच्या ह्या चालीमुळे फिरंग्यास धोका तयार झाला. गायमुखाजवळून हाकलून द्यायला किल्ल्यातील एक फिरंगी तुकडी 26 फेब्रुवारी 1739ला तुंबाजींवर चालून आली. तेव्हा गायमुखाजवळ चकमक होऊन तुंबाजीच्या मराठा तुकडीने फिरंगी हल्ला परतवून लावला. 27 तारखेस देखील परत फिरंग्यांनी हमला केला. ह्या 2 लढायात शत्रूचे 10 सैनिक ठार तर मराठ्यांचे 7 सैनिक जखमी झाले. दरम्यान 26 तारखेस रामजी महादेव बिवलकर हे ठाण्याचे सुभेदार देखील तुंबाजीच्या मदतीस पोचले. त्यांनी तुंबाजीच्या पुढे डोंगरी आणि खाडीच्या मध्ये आज जिथे धारावीचा धक्का आहे, तारोडी गावचा धक्का, त्या भागात आपला मोर्चा नेल्या. त्यांना फिरंग्यांनी किल्ल्याच्या बाजूने आणि खाडीतील गरबतांनी दुहेरी मारा करून बेजार केले. पण रामजी बिवलकरांनी नेटांनी आपला मोर्चा पुढे सरकावला. तुंबाजी आणि मानाजी आंग्रे यांच्या मोर्चानेही रामाजी बिवलकरांना साथ दिली. मराठा करोल हशम म्हणजे मराठी बंदूकबाज व जेजाल बारदार 200 शिपाई किल्ल्याच्या दरवाजाजवळ नेऊन बसवले. 1 मार्चला तुंबाजींनी तोफांच्या माऱ्याने धारावीवर हमला सुरू केला. 3 मार्चच्या दिवशी पश्चिमेकडून खांडोजी माणकर व गोविंद पटवर्धन, पूर्वेकडून तुंबाजी व मानाजी आंग्रे, डोंगरीच्या बाजूनी नारोजी कडू आणि खंडो गोमाजी यांनी धारावीच्या किल्ल्याला अखेरचा फास आवळला. नारोजीकडून मोर्चावर शत्रूने तुफान मारा केला तरी चिकाटीने त्यांनी गोमाजींनी त्यांचे बरकंदाज किल्ल्यापासून अवघ्या 150 हात अंतरावर नेण्यात यश मिळवले. 6 मार्च 1739ला किल्ल्यातील फिरंग्यांनी शेवटी मराठ्यांच्या शौर्यासमोर झुकून शरणागती पत्करली असे मराठा दफ्तरातील नोंदीनुसार आढळते. आपण जेव्हा या किल्ल्याची धारावीच्या डोंगरी धारावी किल्ल्याची पाहणी करत असतो तेव्हा याचं एक महत्त्वाचं पोर्तुगीजांच्या बांधणीतलं वैशिष्ट्य म्हणजे पोर्तुगीज कधी किल्ल्याच्या आतमध्ये पाण्याचा स्रोत आहे की नाही याची खातरजमा नाही करायची आणि विविध युद्धामध्ये मराठ्यांनी याचा फायदाही घेतलेला. हे माझ्या पाठीचे स्ट्रक्चर दिसतं जुन्या पद्धतीचं, हा बुरुज आहे आणि या बुरुजाच्या आतमध्ये जिवंत पाण्याचा झरा आहे. याला गायमुखाचा झरा असं म्हटलं जातं. तर या गायमुखाच्या झऱ्या हाच ह्या किल्ल्याच्या पाण्याची व्यवस्था होती. या किल्ल्यामधल्या श्रीबंदीच्या पाणी पुरवठ्यासाठी ह्या झऱ्यावरच अवलंबून राहायला लागायचं. म्हणून तुम्ही बघू शकता की या झऱ्याला किती तटबंदीच्या सहाय्याने प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. तर ह्या झऱ्याचं जे पाणी पुढे नंतर आता आधुनिक काळामध्ये वळवून येतं ते इथे आता विहीर बांधण्यात आलेली आहे. तर अशा रीतीने ह्या झऱ्याकडे सुद्धा मराठ्यांच्या तुंबाजी पंत, खांडोजी माणकर, मानाजी आंग्रे अशा विविध सरदारांच्या सैन्याच्या तुंबळ लढाया पोर्तुगीजांच्या सैन्याशी झाल्या.
तर ही जी विहीर आहे आणि या विहिरीतलं पाणी आहे, हे पाणी किती मूल्यवान आहे आणि ह्या मराठ्यांच्या युद्धाचा ह्या विहिरीला आणि त्या तिकडच्या जो झऱ्याची मुख्य जागा होती त्यालाही इतिहास आहे. तो इतिहास असा दडून बसलेला असतो मित्रांनो. केवळ त्याची माहिती पुस्तकातनं शोधून काढून आपण इथे येऊन ह्या किल्ल्याला जागतार ठेवला पाहिजे, जेणेकरून आपल्या मराठ्यांच्या त्यागाला आणि शौर्याला एक मानवंदना ठरेल. पोर्तुगीज रेकॉर्डनुसार 25 एप्रिल 1739 पर्यंत किल्ला लढवल्याचा पोर्तुगीज दरबारचा रेकॉर्ड आहे. किल्ल्याचा कॅप्टन होता अलेक्झांडर मार्टिन सॅन्टॅक्स आणि ऑफेरिस ॲस्तेवो मार्टिन हा फिरंगी सरदार किल्ल्यामध्ये पोर्तुगीजांच्या तर्फे मराठ्यांशी झुंजत होता. हा जो ऑफेरिस ॲस्तेवो मार्टिन सरदार आहे हा या किल्ल्याच्या झुंजीमध्ये मारला गेला. अखेरीस जेव्हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला तेव्हा किल्ल्यातील एकूण एक फिरंगी जखमी अवस्थेत होता. या सर्वांना वसई किल्ल्यात सोडून देण्यात आले. मराठ्यांच्या नोंदीनुसार किल्ल्यामध्ये 8 तोफा, 2 गरनाळा आणि बराचसा दारुगोळा फिरंग्यांकडनं मराठ्यांनी जप्त केला. धारावी किल्ला हा वसईच्या नाक्याचे मजबूत ठाणे होता. तो मराठा हातात पडल्याने वसईचा वेढा पूर्ण आवळण्यास मदत झाली. आजपर्यंत मराठा सेनेचा कितीही मोठा हमला जमिनीच्या बाजूने झाला तरी वसईचा दक्षिणेकडील खाडीचा भाग मोकळा राहत असल्याने त्यास गोव्याहून येणारी मदत धारावीच्या साहाय्याने सलग मिळू शकत असायची. ती आता नेहमीसाठी बंद झाली आणि फिरंग्यांच्या उत्तर फिरंगाण राज्यातले ऑलमोस्ट सगळी ठिकाणं जिंकून घेतल्याने वसईचे मरण निश्चित झाले. तर अशा रीतीने आपलं धारावीच्या डोंगरी किल्ल्याचं हे पूर्ण स्थलदर्शन झालेलं आहे. आता हे जे शेवटचं स्थळ आहे हे आहे श्री देवी धारावीचं मंदिर. ह्या देवीच्या मंदिरामुळेच ह्या परिसराला आणि ह्या किल्ल्याला धारावी किल्ला किंवा धारावी डोंगरी किल्ला असे नामाभिधान प्राप्त झालेलं आहे. हे आपल्या हिंदू देवतांचं स्थान आहे. हे फार प्राचीन स्थान आहे, पण आता सध्या कोरोना काळ असल्यामुळे मंदिरात प्रवेश बंद असल्याने आम्ही तुम्हाला आतमध्ये जाऊन ह्या देवीचं दर्शन घडवू शकत नाही. पण येथेच आम्ही ह्या किल्ल्याच्या स्थळदर्शनाचा समारोप करू इच्छितो. तुम्हाला ही जी मी पोर्तुगीज, मराठा, पोर्तुगीज अशा सततच्या युद्धांची पार्श्वभूमी समजावून सांगितली. त्याचं महत्त्वच हे होतं की वसईचं नाक जणू असलेला हा प्रदेश आहे आणि ते नाक दाबलं तरच पोर्तुगीजांची वसईवरची मगरमिठी सुटणार होती. ते मराठ्यांनी आपल्या शौर्याने पोर्तुगीजांचं नाक करकचून दाबलं आणि शेवटी धारावी कब्जात घेतली. तर मित्रांनो, अशा रीतीने धारावी किल्ल्याचा हा दुर्मिळ अशा ऐतिहासिक माहितीने भरलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही जरूर तुमच्या मित्रपरिवाराशी हा व्हिडिओ शेअर करा. आमचा व्हिडिओ असेच ऐतिहासिक माहितीने भरलेले असतात. महाराष्ट्रातले विविध किल्ले आणि सांस्कृतिक स्थळे यांच्या अधिकाधिक माहितीसाठी आमचे चॅनेल सह्याद्री नेचर ट्रेल जरूर सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.